कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचा दणदणीत विजय, सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का, नगराध्यक्षपदी मनीषा उदय डांगे विजयी. कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत पालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले असून नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा उदय डांगे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा तब्बल 2000 मतांच्या मताधिक्याने पराभव केला. भाजपच्या उमेदवारांची या लढतीत मोठी घसरण झाली. संपूर्ण निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीने प्रभावी रणनीती राबवत नगराध्यक्षपदासह 12 नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस पक्षाला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. नगरपालिकेतील सत्तेवर आघाडीची पकड मजबूत होणार आहे. या यशामागे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे परफेक्ट नियोजन निर्णायक ठरले, तर रामचंद्र डांगे यांनी निवडणूक प्रक्रियेत घेतलेली संयमाची व समन्वयाची भूमिका सत्ता स्थापनेसाठी अत्यंत करेक्ट कार्यक्रम ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 2016 सालच्या मागील निवडणुकीत अवघ्या 120 मतांच्या फरकाने पराभूत होत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून 5 नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपची यावेळी मोठी घसरण झाली. भाजपला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे मागील वेळी नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक निवडून आणत सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षालाही आपली सत्ता अबाधित राखता आली नाही. एकूणच या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत राजर्षी शाहू आघाडीचा विश्वास व्यक्त केला. आमचे नेते शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला मिळालेली होती. पहिल्यापासूनच सगळी जनता माझ्या पाठीशी होती. सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला आणि जनतेनं खरोखर एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाजूनं कौल दिला. त्याबद्दल जनतेची मी मनापासून आभारी आहे, ऋणी राहीन मी त्यांची. मी जे जे सांगितलेलं आहे त्यातलं जितक्या जास्तीत जास्त जी वचनं दिलेली आहेत जनतेला मी हे करेन असं जे सांगितलेलं आहे ते यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करेन असा शब्द मी जनतेला देते आणि जनतेची मी मनापासून आभारी आहे.